कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे। त्याप्रमाणे तर असं वाटतच आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे, ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे, आपण बघितलं असाल, ही जी तयारी सुरू आहे, मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे। तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल। की सातत्याने सर्वसामान्य माणसाचा जो हक्काचा माणूस असतो, तो नगरसेवक असतो, तो रोज त्यांच्या सुखदुःखात असतो। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं नाही, कारभार झालाय, कोणी मालकच राहिलं नाही। दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण जो विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज राज्यात काम झालं। खूप दुर्दैव।